मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदाच जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। खासदार स्मिताताई वाघ यांच्या मुलीच्या लग्नाच्या रिसेप्शनला मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येणार आहेत। त्यांच्या दौऱ्याची संपूर्ण तयारी पोलिसांकडून सुरू असताना बुधवारी रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव डंपरने एका बालकाला चिरडल्यामुळे जमावाने डंपर पेटवून दिलाय। एवढंच नव्हे तर जमावाने तब्बल 2 ते 2.5 तास नागपूर महामार्ग रोखून धरला। यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला। यावेळी जमावाने पोलिसांवर दगडफेक देखील केली। त्यामुळे मुख्यमंत्री जळगावात येण्यापूर्वीच जळगावात कायदा आणि सुव्यवस्था ढासळल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आज सायंकाळी अंदाजे 7 वाजता जळगाव शहरामध्ये कालिका माती चौक या ठिकाणी एक खाली डंपर एका मोटरसायकलवर जाणाऱ्या माणसाला धडक दिले होते। ते मोटरसायकलमध्ये एक माणसं, एक लहान मुलं आणि एक लहान मुलगी होतं। ते स्पॉटवरच लहान मुलांना डेथ झाले होते। त्याच्यानंतर लहान मुली हॉस्पिटलाइज झाल्या आणि संताप झालेला इकडं जवळपासचे नातेवाईक त्यांनी डंपर जळाले होते आणि नंतर आंदोलन केलं होतं जागावरच आणि सर्व आंदोलन आता शांततेत संपलेले आहे। आणि जे कोणी आरोपी आहे ते ट्रकचा ड्रायव्हर आहे आणि ट्रकचा मालक आहे, त्याला आमच्या पोलिसांच्या ताब्यात आहे। FIR दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। FIR दाखल झाल्याबरोबर त्यांच्या अटकेचा पुढील कारवाई होणार आहे।